नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मालगुण किंवा गणपतीपुळे जर पर्यटन तुम्ही करत असाल आणि स्टेचं ऑप्शन जर तुम्ही शोधत असाल तर एक चांगला स्टेचा ऑप्शन तुमच्या समोर मी आज घेऊन येणार आहे। जगप्रसिद्ध गणपती बाप्पाच्या मंदिरापासून म्हणजे गणपतीपुळेमधील जगप्रसिद्ध गणपती बाप्पाच्या मंदिरापासून हार्डली 5 किलोमीटर अंतरावर असणारी समुद्र स्पर्श रिसॉर्ट ही प्रॉपर्टी आहे। आणि कशा पद्धतीने प्रॉपर्टी आहे किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये रूम किती आहेत, AC नॉन AC या सर्व कॅटेगरी आपण तिथे जाऊन बघणार आहोत। एक चांगला ऑप्शन तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे, कारण ती प्रॉपर्टी एक शांत निवांत आणि निसर्गरम्य जागी वसलेली आहे, त्यामुळे एक चांगला ऑप्शन स्टेसाठी तुम्हाला ठरू शकतो। तर आता आपण जातोय समुद्र स्पर्श रिसॉर्टला आणि तिथे जाऊन तिथली इत्थंभूत माहिती जाणून घेऊया। तर समोरचा जो रोड बघताय तो गणपतीपुळे मालगुणच्या दिशेने आलाय आणि या बाजूला इथे वरवडे किंवा पुढे जयगडच्या दिशेने गेलाय आणि या अगदी रोडला लगतच हे आहे समुद्र स्पर्श रिसॉर्ट। अगदी रोड टच आहे आणि ते जसं तुम्ही एंट्रन्स कराल तर एक कोकणातली लाल मातीचं दर्शन होतं आणि आजूबाजूला ही कल्पवृक्षाची झाडं अर्थात नारळाची झाडं। तर प्रॉपर्टी छान जागेत वसलेली आहे, अगदी शांत निवांत ठिकाण आहे। समोरच बघताय हा रिसॉर्ट आहे। तर आतमध्ये जाऊया, रूम्स कसे आहेत ते बघूया आणि यांच्या ओनरकडून इथली सर्व माहिती जाणून घेऊया। तर इथे बघताय हा पार्किंग एरिया आहे, त्या बाजूला देखील तुम्ही कार पार्क करू शकता आणि संपूर्ण जो परिसर आहे तो हिरवाईने नटलेला आहे। तर रिसॉर्टमध्ये आता आपण एंटर करतोय। समोरच बघता हे रिसेप्शन एरिया आहे आणि इथे शांतता देखील कमालीची आहे आणि संपूर्ण जर हा परिसर बघताय तो एकदम क्लीन आहे, स्वच्छता टापटीपणे ठेवलेली आहे। इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बसण्याची देखील व्यवस्था आहे आणि हे रिसेप्शन आणि रिसेप्शनमधून दिसणारा बाहेरील नजारा। तर आपल्यासोबत आहेत श्री मंदार भाटकर, समुद्र स्पर्श रिसॉर्ट या प्रॉपर्टीचे मालक। तर या रिसॉर्टविषयी त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी मंदार भाटकर तुमचे समुद्र स्पर्श रिसॉर्टमध्ये स्वागत करतो। आपल्याकडे साधारण 12 रूम्स आहेत, त्यात काही AC नॉन AC 4 बेड 6 बेड असे कॅटेगरीज आहेत। त्यात आपल्याकडे 9 AC रूम आहेत, एक नॉन AC आहे, एक 6 बेड आहे आणि एक 4 बेड या कॅटेगरीचे रूम आहेत। सगळ्या डबल ऑक्युपन्सी रूममध्ये आपल्याकडे एक्स्ट्रा बेडचं प्रोव्हिजन आहे, म्हणजे मॅट्रेस खाली टाकावी लागत नाही, ते एक्स्ट्रा कॉटवर जाते। आपल्याकडील सर्व रूम्सना बाल्कनी आहेत, सगळे रूम्स गार्डन फेसिंग रूम्स आहेत। गरम पाण्याची सुविधा 24 तास आहे, जनरेटर आणि इन्व्हर्टर बॅकअपही आहे आपल्याकडे। रिसॉर्टचा परिसर 2.5 एकरमध्ये आहे, त्यात चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, लॉन्स आहेत, गार्डन्स आहेत, पार्किंगचं प्रोव्हिजन आहे आणि सगळ्या परिसरात जवळपास 1.25 माड आहेत, नारळाची झाडं। आपल्या इथे इन हाऊस रेस्टॉरंट आहे, जिथे आपण ऑर्डरप्रमाणे नाश्त्यावर जेवण देतो। नाश्त्यामध्ये साधारण पोहा, उपमा, ब्रेड ऑमलेट, गावण चटणी असे पदार्थ देतो आणि जेवणात कोकणी पद्धतीचं व्हेज नॉनव्हेज जेवण देतो। आपल्या इथे एकत्रित 45 लोकांची राहण्याची सोय आहे। रूम रेट्स आपल्याकडचे फ्लेक्सिबल आहेत, सीझनचे वेगळे रेट्स आहेत, ऑफ सीझनचे वेगळे रेट्स आहेत आणि वीकेंड्स आणि लाँग वीकेंड्सचे वेगळे रेट्स आहेत। आणि बुकिंगसाठी मोबाईल नंबर्स आहेत 7977752682 आणि आपली वेबसाईट आहे samudrasparsha.com, यावर सगळे डिटेल्स मिळू शकतात तुम्हाला। या आपल्या एरियामध्ये नेटवर्कचे इश्यूज आहेत, इंटरनेट कनेक्शन घेतलेलं आहे, सगळीकडे वायफायचं प्रोव्हिजन आहे, पूर्ण एरियामध्ये राउटर्स लावलेले आहेत, त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा इश्यू येत नाही। तर आता आपण रूमच्या कॅटेगरीज बघणार आहोत आणि इथला समोरचा परिसर बघा, छान पद्धतीने नटलेला आहे, हिरवाईने नटलेला आहे। आणि इथे बघताय हा डबल बेड रूम आहे, इथे डबल बेड आणि एक्स्ट्रा पर्सनसाठी इथे एक एक्स्ट्रा बेडची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे तुम्हाला इथे जमिनीवर झोपावं लागत नाही। तर हे बघा, ही अशी व्यवस्था केलेली आहे।
त्याच्यानंतर समोर जर बघाल तर बाल्कनी, हा बाल्कनीवाला रूम आहे. अर्थातच सर्व रूम बाल्कनीवालेच आहेत. आणि इथून समोरचा नजारा बघा फक्त. आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. तर हा बाथरूम आहे आणि इथे टॉयलेट आहे. 2 बेड रूम पाहिल्यानंतर आता आपण आलो आहे 3 बेडच्या रूममध्ये. तर इथे बघताय 3 बेडरूम आहे हा. आणि हा देखील रूम बाल्कनी फेसिंग आहे. समोरच तुम्ही या नजाऱ्यांचं दर्शन घेऊ शकता. कधी वाटलं तर इथे देखील तुम्ही चेअरवर बसू शकता. तर अशा पद्धतीचा हा 3 बेडचा रूम आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आहे. तर आता आपण जो रूम पाहणार आहोत तर तो 4 बेड आहे. हे बघा, छान पद्धतीने सजवलेले बेड इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि प्रत्येक रूमला TV देखील आहे. आणि इथे बघताय बाल्कनीतून दिसणारा समोरचे नजारे बघा फक्त. कसं आहे, हा जो रूम आहे तो 4 बेड आहे आणि याला अटॅचच आणखीन एक 2 बेड आहे. म्हणजे जर तुम्ही 6 पर्सन असाल तर तुमची व्यवस्था इथे देखील होऊ शकते. म्हणजे 4 बेड आणि 6 बेडचा रूम देखील म्हणू शकतो आपण. आणि इथेच तिथे जो 4 बेडचा आहे त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि ह्या रूमला देखील अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. वेस्टर्न टॉयलेट आहे आणि या रूमला देखील बाल्कनी आहे. खरंच म्हणजे बाल्कनीतून दिसणारा नजारा अप्रतिम दिसतोय. म्हणजे हा 4 बेड आणि प्लस 2 बेड म्हणजे 6 बेड म्हणू शकतो आपण या रूमला. आणि हा जो 4 बेड आहे तर त्याचं इथे अटॅच टॉयलेट बाथरूम. तर समोर जे आहेत ते राहण्यासाठी रूम आहेत आणि अगदी बाजूलाच इथे हे रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला ऑर्डरप्रमाणे व्हेज नॉनव्हेज कोकणी पद्धतीचं जेवण मिळेल. आणि इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. साधारण हे असं रेस्टॉरंट आहे. आणि इथे देखील तुम्ही बाहेरच्या जागेत देखील बसू शकता. आणि तुम्हाला इथे बसायचं नसेल तर आणखीन एक सोय केलेली आहे ती म्हणजे हा जो लॉन दिसतोय ना यामध्ये देखील आपल्याला टेबल खुर्ची वगैरे टाकून दिली जाते. आणि इथे देखील तुम्ही भोजनाचा यथेच्छ आनंद घेऊ शकता. हे ग्रास आहे आणि इथे खरंच म्हणजे इथे जेवणाची जी मजा आहे ना ती खरंच वेगळी आणि कमालीची असेल. फक्त परिसर बघा, खूप छान पद्धतीने हा परिसर दिसतोय, अगदी हिरवाईने नटलेला. पावसाळ्यात तर व्ह्यू अजूनही कमालीचा असेल. समोरच तिथे राहण्याच्या रूम आहेत आणि बाजूला त्या बाजूला रेस्टॉरंट आहे. आणि यांच्या समोरच इथे बघताय ना लहान मुलांसाठी या खेळण्याची सुविधा करून दिलेल्या आहेत. आणि प्रशस्त एरिया आहे. कल्पवृक्षाच्या छायेत इथे आपण राहण्याचा मनसोक्तपणे आनंद घेऊ शकता. नारळाच्या झाडांनी संपूर्ण परिसर आच्छादलेला आहे. तर आता आपण आहोत समुद्रस्पर्श रिसॉर्टमध्ये. इथे येऊन आपण सर्व रूम्स पाहिले, रेस्टॉरंट पाहिलं. तर इथलं बघायला गेलं ना तर आजूबाजूचा परिसर अतिशय क्लीन आहे. आणि इथली एक वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इथले रूम्स असतील, इथले टॉयलेट्स असतील किंवा इथला आजूबाजूचा परिसर असेल, अतिशय टापटीप आणि क्लीन ठेवलेला आहे. खरंच एक शांत निवांतपणे जागी हे रिसॉर्ट आहे. गणपतीपुळे मंदिरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर
हा रिसॉर्ट आहे आणि इथले बघताय ना संपूर्ण परिसर हा झाडांनी आच्छादलेला आहे आणि कल्पवृक्षाच्या छायेत अर्थातच नारळांच्या बागेत हा रिसॉर्ट म्हणजे हे रूम्स आहेत ते वसलेले आहेत. एक कमालीचा शांततेचा अनुभव तुम्हाला इथे येऊ शकतो. आणखीन एक मी सांगू इच्छितो की इथे नेटवर्क कनेक्शन थोडं वीक आहे आणि इथे वायफायची सुविधा आहे, त्यामुळे जे शांतताप्रेमी असतील त्यांच्यासाठी ही वेगळी पर्वणी ठरू शकते. कारण इथे नेटवर्क नसल्यामुळे थोडंसं फोन कॉल्स यायचं कमी येतील. फक्त तुम्ही वायफाय इथला यूज करू शकता आणि मोबाईल बाजूला ठेवून जर तुम्ही इथे या प्रॉपर्टीमध्ये बसाल ना तर एक वेगळी अभूतपूर्व शांततेचा कमालीचा शांततेचा तुम्हाला नक्कीच आभास होईल आणि एक नक्कीच तुम्ही इथे या. मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन, कारण एक वेगळं फ्रेशनेस तुम्हाला इथे येऊन प्राप्त होईल. एक तुमचं मन एकदम फ्रेश होऊन तुम्ही इथून जेव्हा घरी तुम्ही परत जाल तेव्हा एक वेगळी आठवण तुम्ही इथून नक्की घेऊन जाल. खरंच म्हणजे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडत असतो की इथून समुद्र किती दूर आहे. तर हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे. कारण अर्थातच इथून ह्या प्रॉपर्टीमधून समोर समुद्र दिसतो, पण थोडीशी वाट दुसऱ्या बाजून असल्यामुळे थोडेसे 2 मिनटं तुम्हाला लागू शकतात. अगदी समुद्राच्या समोरच हे रिसॉर्ट आहे. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. प्रत्येकाच्या शेवटी मत वेगवेगळं असू शकतं, पण मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन, कारण एक वेगळा अनुभव तुम्ही इथून नक्की घेऊन जाल. शांततेचा अनुभव आणि नारळाच्या झाडाखाली बसण्याचे जे सौख्य आहे तर ते नक्कीच वेगळं आहे. त्यानंतर इथे आपण बघितलं की इथे रेस्टॉरंट देखील आहे, जिथे कोकणी पद्धतीच्या व्हेज नॉनव्हेज जेवणाची आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर नाश्ता सकाळचा देखील मिळतो आणि जेवणाची व्यवस्था तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये बसू शकता, किंवा जर तुम्हाला बाहेर बसायचं असेल तर बाहेर टेबल टाकून दिले जातात. आणि जे रेट्स आहेत ते फ्लेक्झिबल आहेत, सीझनचे वेगळे ऑफ सीझनचे वेगळे. त्यामुळे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट्स नंबर दिलेले आहेत, अर्थात स्क्रीनवर देखील शो होत असतील, तर त्या कॉन्टॅक्ट त्यांना करून तुम्ही रेटबद्दल माहिती विचारू शकता. आणखीन एक महत्त्वाचं, ज्यांच्या प्रायव्हेट व्हेकल आहेत तर ते इथे सहजपणे येऊ शकतील. पण ज्यांच्याकडे प्रायव्हेट व्हेकल नाही आहेत आणि त्यांना जर इथे यायचं असेल तर आपल्याकडे कार रेंटल सर्व्हिस अंतर्गत कार्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये आपण पिकअप अँड ड्रॉप किंवा लोकल साईट सीन करून देतो. तर त्याचे चार्जेस हे पूर्णपणे वेगळे असतील आणि ते देखील तुम्हाला नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा स्क्रीनवर नंबर शो होत असतील, तर तिथे देखील तुम्ही कॉल करून कार बुक करू शकता आणि इथे येऊ शकता. तर भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.